पुण्यातून पुणे पोलीस कुख्यात गुंड गजा मारलेला घेऊन आता कोर्टात हजर झालेत। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक झाली आहे। मारण्यासह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। गजा मारण्याला घेऊन पोलीस आता कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। गजा मारण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी आता गजा मारण्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मारण्यासह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय थेट आहेत पुण्यामध्ये गजा मारण्याला घेऊन पोलीस आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला आणण्यात आलेला आहे। मकोका अंतर्गत देखील त्याच्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे पोलीस आता कुख्यात गुंड गजा मारण्याला घेऊन कोर्टात हजर झालेत। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारण्याला अटक झालेली होती आणि त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर करण्यात आलाय। मारण्यासह त्याच्या टोळीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती कळते। गजा मारणे यांच्या कार्यकर्त्यांनी याच्या सगळ्या साथीदारांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आता ही कारवाई केली आहे। गजा मारण्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि गजा मारण्याला आता पोलीस कोर्टात घेऊन आलेले आहेत। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जात आहे आणि यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। दरम्यान गजा मारण्यासह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दृश्य आपण बघतोय पुण्यामधून आहेत। अजिंक्य माझे सहकारी थेट आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेलेत। अजिंक्य, गजा मारण्याला कोर्टात हजर करण्यात आलाय। अजिंक्य, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारण्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे।